मराठ्यांच्या रक्ताने या भगवा इतिहास लिहिला. 7 धर्माचा शत्रू नव्हता तो, आधार दिने दुपडे त्रिवार असा मुजरा आमचा. कुनद सिपर अला फजल फुजला व फजल अफजल अजहर मल के बजाय तस्बी आवाज आयत के अफजल अफजल. म्हणजे उच्चातल्या उच्च स्वर्गाला विचारलं या पृथ्वी तलावरचा श्रेष्ठ माणूस कोण आहे, तर सगळीकडनं आवाज येईल अफजल अफजल म्हणून. 2 मिनिटात ठोकला शिवाजी महाराजांनी त्यात. पाच एप्रिल 1663. स्थळ पुणे. 1.25 लाख फौजेच्या गराड्यात असलेल्या लाल महालात नवाबे बंगाल शाहिस्ते खान बंदिस्त दालनात लपला होता. अशात वाऱ्यालाही खबर न होऊ देता एक मराठा वाघ छत्रपती शिवराय शाहिस्ते खानाच्या छावणीत घुसतात आणि खानाला काही कळण्यापूर्वीच त्याची 3 बोटं छाटून कायमचा धडा शिकवतात. इतिहासातील हा पहिला सर्जिकल स्ट्राईक ठरतो. मुलूक वाकडा असू नये. मुलूक वाकडा असलं तरी गाव वाकडा नसावा. गाव वाकडं असलं तरी घर वाकडं नसावं. एक घर जर संपूर्ण शक्तीनिशी खंबीरपणे मागे उभं राहिलं तर काय बेशाद आहे कोणाची आपल्याकडे वाईट नजरेनं बघायची. आम्हाला नेहमी वाटतं एक माणूस मोठा होण्यापेक्षा अवघ्या अवघ्यांनी मोठं व्हावं. आमचे मित्र सुद्धा आमच्या सारखे व्हावे. आम्हाला चाहणारे, आमच्यावर माया करणारे आमच्यापेक्षा मोठे व्हावे. आणि मग शिवाजी महाराजांच्या बद्दल सांगतायत, सकल सुखाचा त्याग करुनी साधीचे तो योग, राज्य साधनेची लगबग कैसी केली. हो, एका शब्दात त्यांनी शिवाजी महाराजांचं 50 वर्षाचे श्रम आणले. राज्य साधनेची लगबग कैसी केली त्यांनी. शिवरायाचे 8वावे रूप, शिवरायाचा 8वावा प्रताप, शिवरायाचा 8वावा साक्षेप भूमंडळ, शिवरायाचे कैसे बोलणे, शिवरायाचे कैसे चालणे, शिवरायाची सलगी देणे कैसी असे,
शिवरायासी आठवावे, जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी राहावे कीर्ती रूपे. पुढचे भयानक शब्द आहेत, बंदुकीच्या गोळीसारखे येणार आहेत. छत्रपती भूपती याहुनी करावे विशेष, अश्म अश्म तरीच म्हणवावे पुरुष. या परते आता विशेष काय लिहावे? ये उदार पौरुष म्हणजे काय ते लक्ष सांगतात. शत्रुई जरी मरहट्टा जोर करी, यास्तव देतात प्राण, यास्तव देतात प्राण, फडको भगवे निशाण. भाग्यवंत मीच खरा, मम भाळी पुण्य धरा.